महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे खासदार जिथे निवडून आले तिथे समाजकंटक आणि देशद्रोही प्रवृत्तीच्या लोकांकडून समाजात दंगे माजवण्याचे प्रयत्न जोरदाररित्या चालू असल्याची चर्चा जनतेमधून ऐकायला मिळते। अशातच अमरावती शहरात 1,500 ते 2,000 उन्मत्त टोळक्यांनी रस्त्यावर उतरून नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक केली। कायदा आणि सुव्यवस्थेला धाब्यावर बसवून सुमारे 21हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केलं। शिवाय तिथल्या मालमत्तेचं आणि वाहनांचंही अतोनात नुकसान केल्याची घटना समोर आल्याचं कळतंय। अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकची कुमक पाठवत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि तातडीनं ॲक्शन घेत सुमारे 1200 समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। अमरावतीमधील शीतल तेटू या अवघ्या 12 वर्षाच्या मुलीला मोहम्मद कासिम मोहम्मद शकीबने पळवून नेऊन लव्ह जिहादची शिकार बनवल्याचं वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखवलं। असं दुष्कृत्य करणाऱ्या आरोपींना मावियाचे नेते पाठीशी घालत असल्याचे आरोप सत्ताधारी करत आहेत। यामुळे या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा उन्माद आणि मस्ती वाढली, पण त्यांनी लक्षात ठेवावं, देशात संविधानाचा कायदा चालतो, शरियाचा नाही, असा इशाराच आता येथील जनतेनं दिला आहे।